भविष्यावर बोलू काही या चौथ्या भागामध्ये मी आपले स्वागत करत आहे. तर आपल्याला आज तुमच्या पत्रिकेतील ग्रह हा तुम्हाला कसा फलदायी ठरतो याविषयी मी सांगणार आहे. ग्रह हा ज्या अंशावर असतो त्यावरून तो काय फल देईल हे ठरते. मूळ म्हणजे पत्रिकेतील 12 ग्रहांमध्ये 4 त्रिकोण आखलेले आहेत. एक धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण. 1, 5, 9 हा धर्म त्रिकोण आहे. 2, 6, 10 हा अर्थ त्रिकोण आहे. 4, 8, 12 हा मोक्ष त्रिकोण आहे आणि 3, 7, 11 हा काम त्रिकोण आहे. तर ग्रहांच्या अवस्था ह्या बघितल्या जातात. ग्रह हा बाल्यावस्थेत आहे, कुमार अवस्थेत आहे, तरुण अवस्थेत आहे का वृद्धावस्थेत आहे. ग्रहांचे काही दत्तांश असतात. म्हणजे ग्रह हा ज्या ठराविक अंशावर असेल तर तो जास्त प्रभावी ठरतो. तसेच ग्रहांमध्ये मित्रग्रह, समग्रह आणि शत्रुग्रह असेही प्रकार असतात. काही 2 ग्रह एकमेकांचे शत्रू असतात, काही 2 ग्रह एकमेकांचे मित्र असतात. ग्रह जर स्वतःच्या राशीत असला तर तो चांगलेच फल देईल. ग्रह मित्राबरोबर युती करत असेल तर तो चांगले फल देईल. जर तो शत्रूबरोबर युती करत असेल तर तो तेवढे चांगले फल देणार नाही. तर ग्रहांचा अशा प्रकारे विचार करून प्रत्येक पत्रिकेमध्ये ग्रहांच्या अवस्था, युती वगैरे बघूनच प्रत्येक पत्रिकेमधील ग्रहांचे फल हे वेगवेगळे असू शकते. 6, 8 आणि 12 ही पत्रिकेतील स्थाने ही दुःस्थाने मानली आहेत. 6, 8, 12 ही स्थाने तुम्हाला दुःख देणारी स्थाने आहेत. 6वं घर हे तुमचे शत्रूचं घर आहे, रोगांचं घर आहे. 8वं घर हे तुमचे ऑपरेशन्स तसेच श्रम न करता मिळालेला पैसा दाखवतो. तो 12वं घर हे तुमचं हॉस्पिटलमधील वास्तव्य दाखवतो. म्हणून 6, 8, 12 या घरामध्ये शुभग्रह आला तर तो तितकेसे वाईट फल देणार नाही. पण जर पापग्रह आला तर तो निश्चितपणे जास्तच पापफले देईल. तर या प्रकारे आपण ग्रहांचा विचार आणि ग्रहांचं फल याविषयी माहिती घेतली. पुढच्या भागामध्ये आपण प्रथम भावापासून सुरुवात करू. नमस्कार.